हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. ऋतूज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण ना छान अशी पण बिना दह्याचं आपण आज कढी पकोडा म्हणजे महाराष्ट्रीयन स्टाईल कढी पकोडा करणार आहोत, म्हणजे भजीची आमटी. तर भजीची आमटी करण्यासाठी ना मी काय केलं आहे, ह्याला वाटण म्हणतात. जे महाराष्ट्रीयन असतील त्यांना माहिती आहे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण. पण जे नॉन महाराष्ट्रीयन आहे त्यांना कांद्या खोबऱ्याचं वाटण माहीत नसतं, म्हणून त्यांना मी सांगते की 2 कांदे, एक छोटी वाटी ओलं खोबरं किंवा तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या आणि मी 2 इंच आल्याचा तुकडा, छान 2 चमचे 1 ते 2 चमचे तेलामध्ये मी असं परतून घेतलेलं आहे. हे बघा, कांदा आणि असं खोबरं असं ब्राऊन झालं पाहिजे हलकासा. हे बघा, हलकासा कलर आलेला आहे खोबऱ्याला. आता ना आपण ह्यातला मिक्सरमध्ये ॲड करूया. थोडं पाणी घ्यायचं आहे आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे बघा, मी असं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण गॅसकडे जाऊया. तर आता भजीची आमटी म्हणजे कढी पकोडा करण्यासाठी मी हे तोपामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आपण याच्यामध्ये मोहरी ॲड करूया, राई, जिरं मी ॲड केलेलं आहे. आता हे वाटण आपण याच्यामध्ये ॲड करूया. वाटण आपण छान असं परतून घ्यायचं आहे. झाकून ठेवूया आपण आणि 1 मिनिटावर छान असं परतून घ्यायचं वाटण. आता हे बघा, 1 मिनिट झाली आहे. आता आपण वाटणामध्ये आपण मसाले करायचे आहे. पाव चमचा मी हळद ॲड केली आहे, गरम मसाला मी ॲड करते आहे, लाल मिरची पावडर आणि हे काश्मीरी मिरची पावडर मी ॲड केलेली आहे. तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करा. छान असं मसाला परतून घ्यायचा आहे. तर परत आपण झाकण ठेवूया आणि मसाले छान असं शिजवून घ्यायचे आहे 1 मिनिटभर. जोपर्यंत वाटण शिजतं आहे तोपर्यंत आपण पकोडे बघायचे आहेत. हे मी लेफ्ट ओव्हर पकोडे घेतलेले आहेत. हे जे उरलेले पकोडे म्हणजे भजी केली होती मी ते घेतलेले आहेत. हे मी मेथीचे पकोडे केले आहेत, मेथीचे गोटे. त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की तिथे चेक करा. आपण असे हे मोठे पकोडे आहेत, आपण असे 2 भाग करून घेऊया. हे बघा, सगळ्या पकोड्याला मी असे 2 पीस करून घेतलेले आहेत. आता हे बाजूला ठेवूया आणि आता आपण परत गॅसकडे जाऊया. झाकण उघडून बघूया. वाटण आपलं छान परतलं आहे. आता ना ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणीने काय होतं, तरी छान येते आपल्या आमटीला, भजीच्या आमटीला तरी खूप छान येते. आता जे हे मिक्सरमध्ये लागलं आहे त्याला पण मी थोडंसं पाणी ओतून हे इथे ॲड करते आहे. तुम्हाला किती घट्ट पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. आपल्याला नंतर पकोडे पण ॲड करायचे आहे, त्याच्यामुळे थोडंसं पातळ ठेवलं तरी चालेल, कारण पकोडे ॲड केल्यानंतर आपली आमटी थोडीशी घट्ट होईल. आता ह्या आमटीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, आपल्या आमटीला छान अशी उकळी फुटली आहे. आता आपण स्वादाप्रमाणे मीठ ॲड करूया. पकोड्यामध्ये पण मीठ असतं, म्हणून मीठ जरा सांभाळून ॲड करायचं आणि गॅस आता स्लो करायचा आणि आपण जे पकोडे केले आहेत ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे. हे बघा, सगळे पकोडे मी ॲड केले आहे. आता 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ द्यायची आहे. छान असं उकळी आली ना की आपण गॅस बंद करायचा आहे. हे बघा, भजीची आमटी म्हणजे कढी पकोड्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. परत छान असं आपण ढवळून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि कढी पकोडा म्हणजे भजीची आमटी सर्व करूया. तर फ्रेंड्स, हे बघा, छान मस्त गरमागरम असे भजीची आमटी म्हणजे कढी पकोडा, महाराष्ट्रीयन स्टाईल कढी पकोडा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा आणि कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि हे तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागते, खूपच भारी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आपण पंजाबी स्टाईल कढी पकोडा नेहमी खातो, पण हे महाराष्ट्रीयन स्टाईल कढी पकोडा म्हणजे भजीची आमटी नक्की ट्राय करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.